माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे। जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललोय। यामुळे ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी आहे, तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल, हेच म्हणणं आहे। दिल्लीत धनंजय मुंडेंनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस दिल्लीत असल्याचं आज कळलं असंही धनंजय मुंडे म्हणाले। आता मला खरंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ दिल्लीला येत आहेत हे मी दिल्लीला निघताना माहित नव्हतं। दिल्लीत आल्यावर कळालं की तेही या ठिकाणी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी येत आहेत। धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत असताना राजीनाम्याचा विषय दिल्लीत गेल्याची चर्चा होती। आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय, ही महाराष्ट्राची अवस्था आहे। काय राजकीय विषय असते तर ते म्हणजे माझ्या अगोदर तुम्हालाच कळालं असतं, मला काय ठरवायचं त्याच्या अगोदर मीडियालाच कळालं असतं। त्यामुळे 21व्या शतकात कुठली गोष्ट लपून आणि छपून हा विषय तुम्ही ठेवू देणार नाहीत, आमच्यासारखे ठेवणार नाही। त्यामुळे असा काही विषय नव्हता, फक्त अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या समस्येच्या बाबतीत आदरणीय जोशी साहेबांना जे की केंद्राचे अन्न नागरी पुरवठा मंत्री त्यांच्यासमोर मांडणं आणि त्याची सोडून केली। 51 दिवसांपासून ट्रायल सुरू आहे आणि मला टार्गेट केलं जात आहे असं विधान धनंजय मुंडेंनी केलंय। फडणवीस आणि अजितदादांना मी दोषी वाटलो तर राजीनामा देणार। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि दादांच्या कोर्टात। 51 दिवस ज्या पद्धतीने ट्रायल चालू आहे, टार्गेट मी आहे, स्वाभाविक आहे। मी पार्टीचा निष्ठावंत आहे, मी महायुतीचा प्रचारातला एक प्रमुख आहे। निवडणुकीमध्ये ज्या वेळेस जिथं जाईल स्पष्टपणाने मी लोकांना काम आम्हाला मत द्यावं, आमच्या उमेदवाराला मत द्यावं हे स्पष्ट सांगताना आपण निवडणुकीत टीकाही करतो, टीका सहनही करतो। जे कोणी हत्या करणार आहेत, जे कोणी दोषी असतील, जे तपासात सापडतील, जे कोणी त्यांना या ठिकाणी फासावर चढवा, मोठ्यातली मोठी शिक्षा द्या, ही माझी मागणी आहे। आता कोण किती दिवस फरार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आज ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी ट्रायलच समजा माझ्यासारख्यावर केलं असेल त्यावेळेस मी ह्याचं उत्तर देणं मला असं वाटतं की आपण तो प्रश्न विचारून मी ते देऊ नये, कारण आपण पण सुद्धा कुठल्या तरी गोष्टी मॉडेल ठेवलं पाहिजे।